हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. दुसऱ्या तरंगाचा आपला अभ्यास सुरू आहे आणि अभ्यासाविषयी बोलणी चाललेली आहेत. प्रथम तुम्हाला सर्वांना नमस्कार करतो, कारण नमस्कार केला की श्रोत्यांचं पुण्य सुद्धा माझ्या बाजूने होतं आणि त्यामुळे मलाही अधिक चांगला अभ्यास करायला सुचू शकतो, ही एक भूमिका आहे. श्रोत्यांबरोबर मी सद्गुरूंचं एक म्हणूया वंदन केलं पाहिजे अशी एक भूमिका अंतःकरणात येऊ शकते. पण सद्गुरू आणि श्रोते हे दोघंही मला एकरूप असल्यामुळे मी श्रोते म्हटलं तरी श्रीगुरू म्हटल्यासारखं आहे आणि श्रीगुरू म्हटलं तरी श्रोते म्हटल्यासारखं आहे. त्यामुळं मला असं वेगळेपणाने कोणाला वंदन करायची गरज नाही, कारण श्रोते तुम्ही महेशाच्या मूर्ती, म्हणजे आता महेश आणि पुन्हा श्रीगुरू हे दोन्ही वेगळे नाहीत. अशा पद्धतीने आपली जर भूमिका असेल तर ती भूमिका माझ्या अंतःकरणात कशी तयार होईल, तर पुन्हा हे जग अध्यासिक ठरलं पाहिजे. तेव्हा जग जर अध्यासिक ठरलं तर मी माझ्या आनंदाकडे सहज निघून जाऊ शकतो, हे आपल्याला कळलं पाहिजे. मग त्याच्यावरनं आपला विषय झाला की मग यातलं पहिलं जग कोणतं, मग नक्की पहिला अध्यास कोणता, तर त्याचं उत्तर देऊन टाकलं की तो प्रवाह रूपाने अनादी असलेला विचार आहे. त्या रहाटगाडग्यातलं एकदा रहाटगाडगं सुरू झालं की पहिलं मडकं कोणतं, ही जशी भूमिका आपल्याला कळत नाही, म्हणजे याचा अर्थ ते काय आहे, तर ते अनिर्वचनीय आहे, म्हणजे जग अनिर्वचनीय आहे, हा विचार आपल्या पुढे मांडला गेला. आता पुढचा जो 11वा जो हेडिंगचा विचार आहे तो कार्याध्यासास हे दोषत्रय कारण नाहीत. कारण त्यांनी एक भूमिका मांडली आहे की प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय हे 3 दोष असल्यामुळे अध्यास होऊ शकतो, अशी एक भूमिका मांडली की याच्यामध्ये दोष आहेत. त्या प्रमाणामध्ये दोष आहे. प्रमाण शब्दाचा अर्थ काय, इंद्रिय. आता इंद्रियांमध्ये दोष आहे. आता इंद्रियाला समजा मोतीबिंदू झालेला असेल तर, किंवा एखाद्याला कावीळ झालेली असेल तर जग काय होतं, त्याला पिवळं दिसतं. अशा पद्धतीची भूमिका आहे. प्रमेयामध्ये दोष असू शकतो. आता प्रमेयामध्ये सादृश्यता दोष आहे, म्हणजे आता लांबट गोल अशी एक भूमिका मांडली त्यांनी, त्यामुळे सर्पाचा अध्यास होतो, असा प्रमाता, प्रमाण आणि प्रमेयामध्ये दोष आहे. अशा पद्धतीने दोषत्रय कारणीभूत आहेत, ही भूमिका पूर्व पक्षाने मांडायचा प्रयत्न केला आणि पूर्व पक्षाचा अनुवाद हा उत्तर पक्षाने केलेला आहे. त्याचं कारणच असं आहे की पूर्व पक्ष त्याची गोष्ट मांडण्यासाठी खूप मोठी एक कसरत तयार करतो, एक मांडणी तयार करतो. पण आपल्याला पूर्व पक्षाची मांडणी किती लक्षात ठेवायची आहे, थोडी, किती, अशी जर मांडणी माझ्या अंतःकरणात असेल तर ती अंतःकरणातली मांडणी गेली पाहिजे. या भूमिकेपुरती जी मांडणी आहे ती विचारसागर कर्त्यांनी मांडली आहे की प्रमात्याचे ठिकाणी लोभ भयादी, म्हणजे प्रमाता शब्दाचा अर्थ जीव, मग जीवाच्या ठिकाणी लोभ असू शकतो, म्हणून काय झालं, शिंपलीवर त्याला सांदी भासली. आता हा काय आहे, लोभाचा विचार आहे. आणि भयाचा विचार काय आहे, पुन्हा सापाचा, दोरीवर साप भासतो आणि तो साप हा काय आहे, आपल्या भयाचा विषय. म्हणून त्या प्रमात्याच्या ठिकाणी हे 2 दोष आहेत की एक त्याच्या ठिकाणी लोभ आहे आणि त्याच्या ठिकाणी भय आहे. म्हणून काय आहे, हा अध्यास होतो, असं कोणाचं म्हणणं आहे, पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. नंतर प्रमाणाच्या ठिकाणी पित्त मलादी, प्रमाण शब्दाचा अर्थ इंद्रिय, मग इंद्रियाच्या ठिकाणी पित्त मलादी जर दोष असतील, म्हणजे पित्त झालेलं असेल तर शंख पांढरा असून सुद्धा पिवळा दिसतो, म्हणजे याचा अर्थ काय आहे, दोषत्रय कारण आहे, ही भूमिका आहे. आणि प्रमेयाचे ठिकाणी सादृश्य, म्हणजे आता तो लांबट गोलपणा, म्हणजे सादृश्यता दोष आहे, म्हणून काय होतो, हे 3 दोष अध्यासास कारण आहेत, असं पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. आणि आत्मा व अहंकारादी बंध यामध्ये काही सादृश्य नाही. तुमचा आत्मा कसा आहे, कारण ते बोलताना तुमचा म्हणतात, तुमचा आत्मा एकमेव अद्वितीय, आणि अहंकार तर जीवाच्या ठिकाणी प्रतीत होतो, म्हणजे याचा अर्थ तिथे अहंकार आणि आत्मा या दोघांमध्ये काही सादृश्यता नाही आहे. कारण तुम्ही म्हणता की आत्मा चेतन आहे आणि अहंकार पृथ्वी तत्वाचा आहे, म्हणजे जड आहे. मग पृथ्वी तत्वाचा आहे हे कशासाठी सांगितलं आपण, तर त्याचं काठिण्यत्व आपल्याला समजून येण्यासाठी.
म्हणून इथे विचार करण्याचा भाग एकच आहे की हे पूर्वपक्षी लोक कसे आपल्या बाजूला ते मत तयार करतात, ही भूमिका आपल्याला लक्षात येते. म्हणून अहंकारादी बंध यामध्ये सादृश्यता नाही, प्रमाता व प्रमाणांची स्वरूपेच असिद्ध आहे. म्हणून आत्म्यावर बंधाचा अध्यास नाही असे पूर्व पक्षाचे म्हणणे आहे. कारण प्रमाता व प्रमाणांची स्वरूपेच असिद्ध आहेत. कोणाच्या ठिकाणी? पुन्हा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. कारण अगा हे झालेची नाही असं बोलतो आपण, तेव्हा मग काय आहे? काहीच नाही, तर मग तुम्ही कशाला पुन्हा मुद्दे मांडता, अशी भूमिका मांडली आहे. आता समाधान मांडायला सुरुवात केली आहे, आणि समाधान नेहमी कोण करतो? तो उत्तर पक्ष करतो. आणि उत्तर पक्ष हा कुणाचा पक्ष आहे? हा माझा पक्ष आहे, अशी एक भूमिका आत पाहिजे. परंतु हे म्हणणे बरोबर नाही. आता हे जे वरील जे म्हणणं त्यांनी मांडलंय, अध्यासास दोषत्रय कारण आहेत, हे तुमचं म्हणणं काही बरोबर नाही. ज्याचे असण्याने कार्य होते आणि नसण्याने कारण होत नाही असे कारणाचे लक्षण केले आहे. की ज्याच्या असण्याने कार्य सिद्ध होते, उदाहरणार्थ कारण असेल तर कार्य सिद्ध होईल. आपण म्हणतो ना की टेबल आहे हे कार्य आहे, मग कार्य आहे तर त्याचं कारण असलंच पाहिजे. मग लाकूड हे त्याचं काय आहे? कारण आहे. मग ज्या अर्थी हे जग सिद्ध होतं त्या अर्थी त्याचं कारण असलं पाहिजे. कारण कोणताही जड अचेतन पदार्थ दुसऱ्या जड अचेतन पदार्थाचं कारण होऊ शकत नाही, हा एक रूल आहे. मग तसा रूल असेल तर मग खरं पाहायला गेलं तर टेबल हे कार्य आहे, मग त्याचं कारण खरंच लाकूड आहे का? नाही. तर लाकूड उपहित चैतन्य हे त्याचं खरं कारण आहे. म्हणजे अध्यास जो होतो आहे तो सर्व अध्यास हा चैतन्याच्या सत्तेवर होतोय, ही भूमिका आपल्याला लक्षात आली तर मग अध्यस्थाची निवृत्ती अधिष्ठानमय असते. मग आता कल्पित सर्पाची निवृत्ती अधिष्ठान रज्जूमय आहे. म्हणजेच काय? रज्जू उपहित चैतन्यमय आहे. आपल्याला या लॉजिकल थिंकिंगचा फायदा करून घ्यायचा आहे की देहाच्या निरासा पाविजया ठाया, एक्झॅक्टली ती भाषा बोललेली आहे की देहाचा निराश केला असता, चार देहांचा, मी कोण आहे हे मला कळू देतं. मग कारणासह अज्ञानाची निवृत्ती. मग अज्ञान कसं आहे? अभ्यस्त आहे, जे भ्रमात भासणारा विचार आहे. मग त्यातून मला अविद्येमुळे हे जग सत्य वाटतं, म्हणजे कार्यरूप जगत. अशा भूमिका आपल्या पुढे येतात आणि त्या सगळ्या भूमिका आपलं अज्ञान म्हणजे जगत सत्यत्व भ्रांती ही घालवायला आपल्याला उपयोगी पडतात. असे ते सगळे विचार आहेत. म्हणून ज्याच्या असण्याने कार्य होते आणि नसण्याने कार्य होत नाही असं कारणाचं लक्षण आहे. जसे दंड चक्र कुलाल वृत्तिका असतील तर घट होतो, नसतील तर घट होत नाही. म्हणजे दंड पाहिजे, चक्र पाहिजे, कुंभार पाहिजे, त्याच्याजवळ जो घट तयार करण्यासाठी आवश्यक गोष्टी आहे त्या सगळ्या असतील तर मग घट नावाचं कार्य आपल्या पुढे येतं. म्हणजे त्या घट नावाच्या कार्याला हे एवढे सगळे कारण आहेत. कारण ते रंगनाथ महाराज परभणीकरांनी फार छान म्हटलंय की तो जो त्याचा दंड आहे ना, आता दंड जो आहे तो काही प्रत्यक्ष त्या म्हणूया घटामध्ये शिरत नाही, पण तो त्याला कारण आहे. तो चक्राकार फिरवायला ते चाक तो कारण आहे. म्हणून दंड काय झालं? निमित्त कारण. आता निमित्त कारण आहे, पण ते कसं निमित्त कारण आहे? तर जड अचेतन निमित्त कारण आहे. असं अशा भूमिका मांडल्या. म्हणजे निमित्त कारणामध्ये सुद्धा त्यांनी अशी भूमिका मांडली. मग कुंभार कसा आहे? तो निमित्त कारण आहे, कारण त्याच्यामुळे काय झालाय? घट तयार झालेला आहे. पण माती हे त्याचं काय कारण आहे? उपादान कारण. कारण त्याशिवाय घट नावाची गोष्ट सिद्ध होत नाही. मग अशा पद्धतीने आपण जर का या कारणांचे विचार केले तर मग श्रेष्ठ कारण म्हणजे अभ्यासाचा विचार जेव्हा येतो त्यावेळी उपादान कारणाचा विचार हा आपल्या अभ्यासाला खूप महत्वाचा असतो. मग अशा उपादान कारणाचा विचार करता करता की उपादान कारण म्हणजे काय? तर ज्याच्या असण्याने कार्य सिद्ध होते आणि नसण्याने कार्य सिद्ध होत नाही. हे बाकी कुंभार वगैरे हे ते माती नसेल तर काय करणार? तो काहीच घट तयार करू शकणार नाही. अशा पद्धतीने ते विचार. म्हणून हे नसतील तर घट तयार होणार नाही. म्हणून दंडचक्रादी घटाचे कारण आहेत. तसे दोषत्रय नसेल तर अध्यास होत नाही असे नाही. म्हणजे दोषत्रय नसेल तर अध्यास होत नाही असं काही नाहीये. आता वाचता वाचता आम्ही काही वेळा त्या एका अक्षराच्या ठिकाणी दुसरंच अक्षर वाचतो. मग त्यावेळी माझे डोळे काय पुन्हा छान चष्मा घालून वगैरे व्यवस्थित अगदी नंबर काढून आणलेले, छान दिसतंय, टेस्टिंगही व्यवस्थित आहे, तरी सुद्धा काय झालं? रच्या ठिकाणी ट वाचला. आता काय झालं? असं झालं. मग असं घडतं. म्हणजे इथे काय आहे की दोष नसतानाही मुख्य विचार काय आहे? दोष नसतानाही अध्यास घडू शकतो असा विचार आहे. म्हणून दोषत्रय अध्यासाचे कारण नाहीत, हा त्यातला
आपल्याला विचारात घेण्याचा मुद्दा असा आहे की हे 3 दोष ज्यांनी मांडलेत की प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय. प्रमात्याच्या ठिकाणी असलेला कुठला दोष आहे? लोभ भयादी, की त्याच्या ठिकाणी काय आहे? चांदीचा लोभ आहे आणि सापाचं भय आहे. नंतर प्रमेयाच्या ठिकाणी काय आहे? सादृश्यता आहे, की त्याच्यामध्ये लांबट गोल आकार आहे म्हणून सापाचा भास होतो, चकाकते म्हणून शिंपलीवर चांदीचा भास होऊ शकतो. अशा ज्या भूमिका आहे, म्हणजे प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय, म्हणजे ते प्रमेय शब्दाचा अर्थ जे बघायचं असतं ते, अशा पद्धतीने तिथे मग प्रथम सादृश्य दोषावाचून अध्यास कोठे घडतो हे दाखवतो. कारण प्रत्येक म्हणणं त्यांचं जे आहे त्याचं खंडन झालं पाहिजे. कारण एकूण आपल्या अंतःकरणात आपल्याला काय सिद्ध करायचं आहे की अध्यास होऊ शकतो. मग आपल्या दृष्टीने शेवटी मग दुसऱ्या तरंगाच्या भाषा काय तयार होते? अध्यास सत्य का मिथ्या, ही भूमिका आहे आपली. मग अध्यास सत्य असेल तर कधीच निवृत्त झाला नसता. ज्या अर्थी निवृत्त होतो त्या अर्थी तो मिथ्या आहे. अशा पद्धतीने भ्रमात भासणारे पदार्थ व त्याचे ज्ञान. मग भ्रमातले पदार्थ कसे असतात? सतासत, विलक्षण, अनिर्वचनीय, म्हणजेच ते उत्पत्ती, स्थिती, नाशवान. मग आता लय पावणाऱ्यांमध्ये काय आलं? माझं शरीर आलं. आता माझं शरीर आलं की रामकृष्ण हरी. मग ते सत्य नाही. मग ते सत्य नाही तर देह परमार्थाचे तारू. मग तारूचा उपयोग करून घ्यायचा आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञान करून घ्यायचं. कारण शेवटी काय आहे? कोणती तरी गोष्ट घडण्यासाठी सहाय्य असावं लागतं. मग हे सगळे सहाय्यभूत आहेत मला. या जगातली कुठलीच गोष्ट वाईट नाही. नाहीतर काय होऊन जातं? हे मला नाही, ते मला नाही, माझ्या चांगल्याला, असं नसतं. ते आपण काय करायचं? आत्तापुरतं, तात्पुरतं मला ते काय आहे आत्ता उपयोगाचं नाही, पण पुढे कधी काही एखादी गोष्ट उपयोगाला येईल याचा नेम नसतो. म्हणून अध्यास सादृश्य दोषा वाचून घडू शकतो हे सांगतात. आत्म्याच्या ठिकाणी जातीचा अध्यास सादृश्य दोषा वाचून होतो. आता जाती हा शब्द जो आहे त्यावेळी ते 4 वर्ण जाती आहेत, 4 वर्ण जाती, त्याचा विचार इथे मांडलाय त्याने. ब्राह्मणत्वादी जाती हा स्थूल शरीराचा धर्म आहे. म्हणजे जो ज्या घरात जन्माला येतो ती जात त्याला मिळते. आता असं ते सध्याचं चित्र आहे. म्हणजे हा कोणाचा धर्म आहे? जाती कोणाला चिकटलेल्या आहेत? स्थूल शरीराला चिकटल्या आहेत. आत्मस्वरूपाला चिकटली आहे का? आत्मस्वरूपाची जाती नाहीये. गुणजाती, क्रिया, संज्ञा आणि संबंध हे काय आहे? हे माईक पदार्थांना लागतात. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी या दोषत गोष्टी नाहीत. म्हणून हा जाती हा स्थूल धर्माचा, शरीराचा धर्म आहे. आत्म्याचा किंवा सूक्ष्म शरीराचा धर्म नाही. आता आत्म्याचा नाही, कारण आत्मा कसा आहे? अशरीरी आहे, एकमेव अद्वितीय आहे आणि तो आत्मा मी आहे. म्हणून मला कोणती जात नाही. असे विचार आतमध्ये पुन्हा केले तर मग आपली जात कोणती तयार करायची? संतांची केली आहे. आयसी ही कळवळ्याची जाती, लाभाविण प्रीती करीती. मग आपली प्रीती लाभाविण झाली की आपण काय झालो? त्या संत चरणाला योग्य झालो. ही भूमिका आपल्याला लक्षात आली तर लाभाविण प्रीती हा कशाचा विचार आहे? तर तो कशाचा आहे? सूक्ष्म शरीराचा धर्म आहे. तो काही स्थूल शरीराचा नाही. म्हणजे इथे काय आहे? आत्म्याचा किंवा सूक्ष्म शरीराचा धर्म नाही. जाती हा जो आहे, मग जाती कोणाला लागली? स्थूल शरीराला लागली, सूक्ष्म शरीराला नाही लागली. म्हणून सगळ्या जातीमध्ये संत मंडळी आहेत. त्याचं कारणच ते, कारण परमार्थ सगळा कोणाचा आहे? सूक्ष्म शरीराचा आहे. मनबुद्धी, चित्त, अहंकार, अशा पद्धतीने ते विचार आहेत. म्हणून सूक्ष्म शरीर म्हणजे अंतःकरण, पंचप्राण, 10 इंद्रिये असा 16चा समूह त्यांनी सूक्ष्म शरीराचा विचार मांडलाय. स्थूल शरीरे अनंत झाली तरी सूक्ष्म शरीर एकच असते. आता स्थूल शरीर अनंत आहेत उपाधी वेदानी, पण प्रत्येकामध्ये मात्र मन, बुद्धी, चित्त, अहंकार या 4 गोष्टी या सामान्य रूपाने सारख्या आहेत. त्या 3 गुणांची भेसळ आहे. म्हणून प्रत्येकाचं वागणं बोलणं वेगळं का दिसतं? तर या 3 गुणांचा तो फरक आहे. पण आपण एक टोटल जर का डेफिनेशन तयार करायचं म्हणलं, जसं जीवाची डेफिनेशन तयार करायची म्हणली की बुद्धी अधिक आत्मा अधिक बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब, अशी करतो. म्हणजे लक्षात घ्या, असं सामान्य रूपाने काही बोलणं असतं आणि काही विशेष रूपाने बोलणं असतं. मग विशेष रूपाने त्याचं अंतःकरण भक्ती मार्गाचं आहे अशी आपण भाषा बोलतो. विशेष रूपाने ही व्यक्ती कशी आहे? ज्ञानप्रधान विचाराची आहे. असे आपण काय करतो? विचारधारा पुढे मांडतो. पण त्या सगळ्या कोणाशी आहेत? त्या सूक्ष्म शरीराशी असलेल्या निगडीत गोष्टी आहेत. म्हणून स्थूल शरीरे अनंत झाली तरी सूक्ष्म शरीर
एकच असते, म्हणजे सामान्य रूपाने एकच असते. आत्मा नित्य असून सर्व व्यापक आहे. आत्मा कसा आहे तर नित्य आहे. नित्य शब्दामध्ये काय झाली, अनित्याची व्यावृत्ती झाली. शरीर कसं आहे, स्थूल शरीर अनित्य, सूक्ष्म शरीर अनित्य. जागृतीमध्ये ते कळून घेण्याचा प्रयत्न करतं, स्वप्नामध्ये त्याला अर्धवट कळतं आणि झोपेमध्ये तर त्याला काहीच कळत नाही. याचा अर्थ काय झाला, ते कधी असतं कधी, मात्र आत्मा नावाचं तत्व कायम असतं आणि तो आत्मा म्हणून मी कायम आहे. माझ्या ठिकाणी हे दोषत्रय नाहीत. अशा पद्धतीने ते विचार आहेत. मग असं असेल तर हे जग अध्यस्त ठरवायला मला काय अडचण आहे. असे सोपे सोपे विचार आपल्याला केले पाहिजेत. आणि सूक्ष्म शरीराचा नाश, ज्या शरीरात ब्रह्मज्ञान होईल त्या शरीरात एकदाच होतो, एकदाच आवश्यक आहे. त्याचं कारण एकदा झाला की परमनंट झाला. फक्त तो कसा असला पाहिजे, दृढ, अपरोक्ष आणि अपरिवर्तनीय. आता इथे नाश शब्दाचा अर्थ काय घ्यायचा, बाध. आपण पाहिलंय की एखादी गोष्ट जर का आपल्याला काय म्हणूया अत्यंत जोर देऊन सांगायची वेळ येते, त्यावेळी आपण काय करतो, त्या शब्दांवर जोर देतो. तसंच मग काय झालं, बाध सांगायचा म्हणला की मग त्याला काय करायचं, जोर द्यायचा आहे त्या गोष्टीवर, की ब्रह्मज्ञानाने या सूक्ष्म शरीराचा बाध होतो, नको असलेल्या विचारांचा बाध होतो. तर तिथे त्या आपल्याला नाश शब्द बोलला गेलाय. म्हणून जात्यादी धर्म आत्म्याचा किंवा सूक्ष्म शरीराचा नाही. म्हणजे या दोघांचाही, या सूक्ष्म शरीराचा म्हणजे त्या म्हणूया आपल्याला सादृश्यता दोष समजावून सांगतायत. तो सादृश्यता दोष कोणाचा आहे, तो शरीरामध्ये आहे, पण आत्मस्वरूपाच्याही ठिकाणी नाही, कारण त्याच्या ठिकाणी शरीर नाही. आणि मनबुद्धी यांच्या ठिकाणीही तो दोष नाही, कारण आत्मा व सूक्ष्म शरीर एकच असून उत्तर शरीरात जाती भिन्न होते. म्हणजे ते जे काय आत्मतत्व आहे ते सगळीकडे काय आहे, कायमच आहे. पुन्हा मनबुद्धी चित्त अहंकार या गोष्टी एकच आहे. आता फक्त काय होतं, उत्तर शरीरात ते काय होऊन जातात, भिन्न होतात. मुख्य विचार काय आहे की पुढच्या शरीरात, हे त्याचं उत्तर आहे. कर्मभोगात असा नियम नाही की पूर्वी शरीरात जी जाती असते तीच उत्तर शरीरात यावी. कारण पुन्हा काय आहे, मी कर्म काय केली त्याप्रमाणे घडतात. आता मी अत्यंत अशुभ कर्म केलेली असतील तर मला कुठली जाती मिळणार, दगड जाती मिळेल. आता काय करायचं, म्हणजे इतकं आपल्याला नीच योनींचा काय मिळू शकतो, आपल्याला एक प्रसाद मिळू शकतो, कारण त्याला पुन्हा माझं कर्म माझं जबाबदार आहे. म्हणून तीच जाती उत्तर शरीरात असते असे नाही. आणि असा नियम नाही की पूर्व शरीरात जी जाती असते ती उत्तर शरीरात व्हावी. आणि स्थूल शरीराचा धर्म न मानता आत्म्याचा किंवा सूक्ष्म शरीराचा धर्म मानला तर सर्व उत्तर शरीराचे ठिकाणी दुसरी जाती होणारच नाही. म्हणून धर्म आत्मा निधर्मक आहे, म्हणजे त्याच्या ठिकाणी कुठलाही धर्म नाही. धर्म शब्दाचा अर्थ गुण, तर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी गुण नाही. आता मी द्विज आहे या बोधाने आत्म्याचे ठिकाणी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य जातीचे ज्ञान होते. ज्याप्रमाणे ज्याची जात असेल त्याप्रमाणे तसं ज्ञान होतं. या 3 वर्णांना उपनयन संस्कार आहे, म्हणून त्यांना द्विज म्हणतात. द्विज म्हणजे दोनदा जन्म होणे असा त्याचा भाग आहे. कारण तिथे मौंज केली जाते आणि तिथे, आणि आता चांगदेव महाराजांचा दुसऱ्यांदा जन्म झाला. ते म्हणाले काय, आजी पुत्र झालो मी मुक्ताईचा, असं ते म्हणाले. म्हणजे आता ब्रह्मज्ञान झाल्यावर त्यांना अशा पद्धतीने ते म्हणाले, म्हणजे ते श्रेष्ठत्व आहे. हे तर हे काय आपल्याला जन्मानुसार ही जाती मिळूनच जाते. म्हणून या कारणास्तव आत्म्याचे ठिकाणी जातीचा अध्यास सादृश्य दोषा वाचून आहे. जे वास्तवात ती जात कोणाची आहे, स्थूल शरीराची, पण ती आता कोणावर आली. अशा पद्धतीने हे जे कल्पित रूपाने बोलणं होऊन जातं, वास्तवात मी आत्मा आहे अशा पद्धतीने बोलणं जातं. म्हणून हा जो अध्यास आहे हा सादृश्य दोषा वाचून आहे. इतकेच नव्हे तर उलट आत्मा व्यापक जाती परिच्छिन्न, आत्मा प्रत्येक जाती पराक म्हणजे बाहेर, आत्मा आतमध्ये आहे, आत्मा विषयी जाती विषय आहे, असे विरुद्ध धर्म असतानाही आत्म्याचे ठिकाणी अहंकारादी बंधाचा अध्यास घडतो. मग आता आत्म्याचे ठिकाणी याचा अर्थ आत्म्याचे सत्तेवर जीवाचे ठिकाणी, अशा पद्धतीने आपल्याला त्याची संगती लावून घ्यावी लागेल. आता पुढे काय झालं, तसे डोळ्याचे काविळीमुळे शुभ्र शंखाचे ठिकाणी पिवळ्या रंगाचा अध्यास होतो आणि मधुर साखरेचे ठिकाणी पित्त दोषांमध्ये मुळे कडूपणाचा अध्यास होतो. याचा तापात सर्वांना अनुभव आहे. वरील पिवळ्या रंगाच्या
व कडू स्वादाच्या या दोन दृष्टांतात शंखाच्या पांढऱ्या रंगाचे ठिकाणी किंवा शर्करेच्या मधुरतेचे ठिकाणी सादृश्य दोषा वाचूनही अध्यास होऊ शकतो. वास्तवात साखर गोड आहे, पण ती काय झाली, तापामुळे कडू लागते. मग आता हा काय आहे, त्यात काही सादृश्यता नाहीये, म्हणजे असे आहे. याकरिता सादृश्य दोष अध्यासाला हेतू नाही. म्हणून अध्यास काय आहे, काहीही पद्धतीने होऊ शकतो, म्हणजे कोणत्याही कारणाशिवाय अध्यास होऊ शकतो. रज्जू सर्प किंवा शुक्ती रजताच्या अध्यासामध्ये सादृश्य असले तरी सर्वच अध्यासात अधिष्ठान व आरोप्य यामध्ये सादृश्य नसते. आता उदाहरणार्थ आकाशावर आपण काय केला, निळाईचा आरोप करतो आपण. त्याच्यावर निळ्या रंगाचा आरोप होतो, पण वास्तविक निळा रंग आणि आकाशाचा काहीही संबंध नाही. आकाश शब्दाचा अर्थ पोकळी, मग ती अवकाशाचा काही संबंध नाही, तरी होतो की नाही अध्यास. म्हणजे तिथे सादृश्यता आहे का, काही नाही. म्हणजे सादृश्यतेशिवाय अध्यास होऊ शकतो. म्हणून सादृश्य हा दोष असून तो अध्यासाला हेतू आहे असे म्हणणे पूर्व पक्षाचे काही संयुक्त म्हणजे युक्त नाही. या प्रकारे करून सादृश्य दोष अभ्यासाला हेतू नाही हे सिद्ध झाले. आता याच्यावर काही शंका आहे का कोणाची? म्हणजे अध्यास आपल्याला सादृश्यता दोष वाचून होऊ शकतो, हा मुख्य आहे. कारण त्यांचं काय म्हणूया ऑब्जेक्शन कुठे आहे की आत्मा आणि अहंकार अशा पद्धतीने जी बोलणी झालेली आहे, आत्मा एकमेव अहंकार जीवाच्या ठिकाणी, मग सादृश्यता असे पद्धतीने जी काय बोलणी आहे ती आपल्याला लक्षात आली की सादृश्यता दोषा वाचून अहंकार होऊ शकतो, ही भूमिका आपल्याला कळली पाहिजे. त्याप्रमाणे प्रमात्याचे ठिकाणी लोभ भयादिक हे अध्यासास हेतू नाही. कारण लोभरहित वैराग्य संपन्न मनुष्यास शुक्तीवर रजताचा तसेच एखाद्या मांत्रिकास सर्पाचे भय नसले तरी रज्जूवर सर्पाचा अध्यास होतो. आता अत्यंत वैराग्यवान माणूस असतात तर त्याला चांदीचा अध्यास होणं शक्य आहे, किंवा सापाचा. कारण शेवटी जीवनमुक्त झाला तरी सुद्धा प्रारब्धामुळे शरीर राहतं, आणि मग शरीर राहिल्यानंतरही त्याला सापच दिसतो. सगळे पदार्थ त्या पदार्थांच्या आकारात रूपात दिसतात. म्हणजे त्याचा अध्यास होणार नाही हे म्हणणं काही तुमचं बरोबर नाही. लोभ भयादी अध्यासात हेतू असते तर रुपयाचा किंवा सर्पाचा अध्यास त्यांना झालाच नसता. शिवाय लोभ भयादी विकार हे ज्ञानानंतरही उत्पन्न होतात, म्हणून त्यांना रुपयाच्या किंवा सर्पाच्या ज्ञानोत्पत्तीचे कारण मानणे संभवत नाही. म्हणून इथे काय आहे की याच्यामुळे अध्यास होतो, लोभभयादीपणामुळे. कारण ज्ञानरूपतेमध्ये आत्ता आपण विचार केला, जो ज्ञानरूप मुक्त आहे त्याला सुद्धा पुन्हा अध्यास होऊ शकतो. या प्रकारे करून प्रमात्याचे लोभभयादी दोष अध्यासास हेतू नाहीत हे सिद्ध झाले. आता कोणाच्या ठिकाणी? प्रमात्याचे, म्हणजे कोणाच्या ठिकाणी? जीवाचे ठिकाणी. आलं लक्षात? म्हणजे जीवाच्या ठिकाणी अध्यासासाठी दोषत्रय काही कारण नाही. त्याप्रमाणे प्रमाण दोषही अध्यासास हेतू नाही. प्रमाण शब्दाचा अर्थ इंद्रिय, लक्षात ठेवायचं. कारण सर्व पुरुषांना रूपरहित आकाशाचे ठिकाणी नील रूपाचा अध्यास होतो. आता डोळे वेळे सगळं चांगलं असतं तरी सुद्धा नीलरूपाचा होतो. सर्वांच्या नेत्ररूप प्रमाणामध्ये पित्ताचा व किंवा तिमिराचा दोष म्हणणे संभवत नाही. कारण सगळ्यांना आकाश निळं दिसतंय, 2-4 जणांना दिसतं असतं तर म्हटलं असतं याचे डोळे काय खराब आहेत, पण सर्वांनाच दिसतंय त्यामुळे सर्वांचेच डोळे खराब आहेत असं काही म्हणता येत नाही. हे लक्षात आलं? सर्वांना भूक लागण्यात जसा दोष नाही तसं सर्वांना आकाश निळे दिसण्यात पित्तादी दोष नाही. म्हणून प्रमाण दोषही अध्यासास हेतू नाही हे सिद्ध झाले. म्हणजे प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय हे 3 दोष अध्यासास हेतू आहेत असं जे पूर्वपक्षाचं म्हणणं आहे त्याचं या निमित्ताने खंडन झालेलं आहे. आकाशाचे ठिकाणी नीलतेचा जो अध्यास होतो त्यामध्ये सादृश्य दोषाचा अभाव आहे असे नाही, तर प्रमाण दोषाचा व प्रमातृ दोषाचाही अभाव आहे. म्हणजे याच्यामध्ये खरं तर सगळ्याच शंका पेटलेल्या आहेत आकाशाच्या दोषामध्ये, म्हणजे नीलतेच्या अध्यासामध्ये. कोणताही दोष नसताना आकाशाच्या ठिकाणी नीलतेचा अध्यास होतो, तसा आत्म्याच्या ठिकाणी कोणताही दोष नसता बंधाचा अध्यास संभवनीय आहे. हा त्यातला विचार आहे. आता याचं उत्तर काय देणार? पुन्हा अनाकलनीय आहे. आता ते संतच म्हणतात की माया आणि पुन्हा या
आत्मस्वरूपाचं मिथुनीकरण कसं झालं हे आम्हालाच माहीत नाही, पण झालंय हे खरंय. अशा पद्धतीने बोललं जातं. वास्तवात झालेलं आहे का? नाही. मग कल्पितात झालंय. पुन्हा त्याला उत्तर दिलेलंच आहे की एका ब्रह्मचार्याला 10 मुलं होती, मग आता ती झाली तर कशी झाली? स्वप्नाला झाली. म्हणजे इथे काय आहे, अशा पद्धतीने ती बोललेली भाषा आहे. या मग आता उपयोग काय करायचा की तो अध्यास आहे, जग अध्यास आहे. मग जगात भासणारे सगळे पदार्थ कसे आहेत? अध्यासिक आहेत. मग त्यामध्ये माझं शरीर सुद्धा अध्यासिक आहे, माझं मन सुद्धा. म्हणून मना सज्जना, अशा पद्धतीने मनाला कुठे न्यायचं नाही, नको असलेल्या विचारांमध्ये न्यायचं नाही. आता नको असलेला विचार कोणता आहे? जगत सत्यत्व आहे. अशा पद्धतीने माझी संपत्ती सत्यत्व आहे, घर सत्यत्व आहे, असं ते सगळे विचार, त्याच्याच विचारात माझं जाणारं जीवन, हे सगळं काय आहे? हे सत्य वाटणारं जीवन आहे. म्हणून मनाला काय करायचं? बाजूला करायचं तिथून, आणि मग मना सज्जना भक्तिपंथेची जागे. मग रामाचा जर विचार असेल अंतःकरणात तर जगाचा नाही. म्हणजेच काय झालं? राम कसा आहे? सत्य तू विठ्ठला. अशा पद्धतीने राम काय आहे? सत्य आहे. मग अशा रीतीने आपण आपल्या आनंदाकडे सहज निघून जाऊ शकतो. पण काय आहे? एक राम आहे खरा, तिकडे गुरु परंपरा. त्या गुरु परंपरेतल्या रामाला मला भजलं पाहिजे, कारण तो गुरु परंपरेचा राम काय मला सांगतो की तू आत्मा आहेस, तत्वमसी सांगतो. गुरु परंपरेतला राम तत्वमसी सांगतो, आणि मी काय म्हणतो? यस सर, ना मी आत्मा आहे. अशी भाषा आहे ती. मग ती भाषा केव्हा संभवनीय आहे? जेव्हा अध्यास सत्य वाटणार नाही, हे लक्षात ठेवायचं. म्हणून अध्यास कसा आहे? भ्रमरूप आहे. मग भ्रमरूप अध्यासामध्ये आपण भ्रमरूप कर्म करावीत, सत्य होऊन करू नाहीत. एवढं लक्षात आलं की त्या सत्य करण्याने काय होतं? सुखदुःख निर्माण होतं, आणि तेच मिथ्या होऊन जर का कर्म केली तर काय होऊन जातं? पुन्हा सुखही नाही आणि दुःखही नाही. म्हणजेच काय आहे? आनंद आहे. अशा पद्धती या दोघांचाही विचार संक्षेप शारीरक किंवा विवरणादी ग्रंथात विस्तारपूर्वक करून हे दोष अध्यासास कारण नाहीत असे सिद्ध केले आहे, पण विस्तार भयास्तव त्याचे वर्णन आम्ही खाली दिलेले नाही. थोडक्यात आम्हाला कळलेलं आहे विस्तार भयास्तव, कारण साखरे महाराज हे लिहू शकले असते, वृत्ती प्रभाकरात त्यांनी लिहिलेलं आहे, पण आपल्याला काही तो वाचायचा नाही. विचारसागरवरच आपण मुक्त व्हायचंय, हा त्यातला महत्वाचा भाग आहे. इथं हे जो विचार आहे कार्याध्यास हे दोषत्रयास कारण नाहीत, हा विचार इथे पूर्ण झालेला आहे. यात काही शंका असतील, म्हणजे काही विचारायचं असेल, अभ्यासयुक्त बोलायचं असेल, तरी कोणी काय बोलायचंय बोलू शकतं. हा त्यातला भाग. काय कळलंय तेही बोला, काही तेही चालेल. प्रमाणाने प्रमाणाच्या साह्याने जरी जगताकडे बघितली, देहादी जगताकडे बघितलं तर सगळं हे अभ्यासित आहे. त्याच्याविषयी अंतःकरणामध्ये बिलकुल बंध न ठेवता आपण आत्मस्वरूपाचाच अखंड अंतःकरणामध्ये विचार करावा. आणि सूक्ष्म देहाचा धर्म आहे हे प्रपंच परमार्थ करणं. तिच्याने विचार करून आपण त्या अनंत राघवाकडे आपली वाटचाल अखंड असावी. एवढं याच्यात मला कळलं. अजून बोला, कोणाला बोलायचं? दोषत्रय कारण नाही, हे लक्षात आलं ना? हा, आलं लक्षात? एवढं लक्षात आलं ना? हा. म्हणून लोभ भयादी गुणधर्म कोणाचे आहेत? वाच्यार्थाने असलेल्या जीवाचे, आणि लक्षार्थाने असलेल्या आत्मरूप मीचे नाहीत. असाही तरी एक विचार करायला काय हरकत आहे? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी शरीर आहे का? नाही. मग त्याच्या ठिकाणी लोभ भयादी असणं शक्य आहे का? असंही करा. काही जरी केलं तरी सुद्धा पुन्हा काय आहे? हे जग कसं आहे? अध्यासिक आहे, भ्रमात भासणारा एक पदार्थ आहे. आता कारणाध्यासाचा संभव. आता कारणाचा विचार आपल्याला करायचा आहे. आता त्या शंकेचा अनुवाद आहे की विशेष रूपे करून अज्ञात वस्तूचे ठिकाणी अध्यास होतो. म्हणजे जी वस्तू अज्ञात आहे तिच्या ठिकाणी अध्यास होतो, म्हणजे ती ज्ञात करून घ्यावी असं वगैरे वाटतं, अशी भूमिका मांडलेली आहे पुढे. आणि आत्मा स्वयंप्रकाश आहे, म्हणून त्याचे ठिकाणी अज्ञान संभवत नाही. पण आत्म्या स्वरूपाच्या सत्तेवरच सर्व ज्ञानरूपतेची प्रक्रिया घडते. मग त्याचं अज्ञान असणं, मग कसं काय कारणाध्यास?
कारण आपण जेव्हा कार्यकारण भाव संबंध जाहीर करतो त्यावेळी जग नावाची गोष्ट जड अचेतन आहे आणि मग त्याचं कारण काय आहे, तर मग आपण म्हणतो की ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेवर या जगाचा भास होतो. म्हणजे इथे काय आहे, कारण काय झालं, ब्रह्मस्वरूप झालं. मग अशा पद्धतीने आपल्याला विचार करताना लक्षात येतं की कारण कार्य कारण भाव संबंध जो सांगितलाय तो कल्पित रूपाने सांगितलेला आहे की ब्रह्मस्वरूप एकमेव अद्वितीय असताना कारणाचा त्याच्यावर काय आहे आरोप केलेला आहे. मग आता तो आरोप कशासाठी केला, तर त्याचा शोध घेण्यासाठी केला आहे, नित्यप्राप्ताची प्राप्ती घडवण्यासाठी तो केलेला आहे. अशा पद्धतीने ते विचार, कारण तमाचा अंधकाराचा आणि प्रकाशाचा परस्पर विरोध आहे, तसा जगाचा आणि ब्रह्मस्वरूपाचा काय आहे विरोध आहे. एक चेतन आहे आणि एक अचेतन आहे. जसा स्वच्छ प्रकाशात रज्जूचे ठिकाणी सर्पाध्यास होऊ शकत नाही, तसा स्वयंप्रकाश रूप आत्म्याचे ठिकाणी बंधाचा अध्यास होणे शक्य नाही. म्हणून आत्मा अध्यासाचं काय नाही, कारण नाही. आपल्याला शोधायचं काय आहे, कार्यकारण भाव संबंध आपल्याला का सांगायचा आहे. अध्यस्त अधिष्ठानाची भाषा आपल्या पुढे आहे. अध्यस्त काय आहे, जग आहे, आणि त्याचं अधिष्ठान काय आहे, ब्रह्म आहे. अधिष्ठान शब्दाचा अर्थ एक कारण असाही होतो. मग अधिष्ठान ते आहे तर मग त्याचा शोध मी घ्यायचा आहे. मग मी घ्यायचा आहे तर मग दोघांमध्ये काहीतरी संबंध असला पाहिजे ना. म्हणून आम्ही काय केलं, त्याला उत्तर पक्षाने कारणाचं स्वरूप दिलं त्याला, की ब्रह्म वास्तविक कार्यकारणातीत आहे, पण त्याला काय म्हणालो आम्ही, ते कारण झालं जगाचं. आणि जगाचं कारण झाल्याबरोबर आपण त्याचा शोध घेण्याचा काय करू शकतो, प्रयत्न करू शकतो. जसं गणित सोडवायला आपण घेतो त्यावेळी क्ष नावाची किंमत धरतो आणि मग क्ष नावाची किंमतीचा उत्तर येतं. मग उत्तर काय आलं, जग. जर का क्ष रूपाने आपण गृहीत धरून अभ्यासाला सुरुवात केली तर जग बाजूला पडतं आणि उत्तर काय येतं, या जगाचं अधिष्ठान ब्रह्म आहे, आत्मा आहे, आणि तो मी आहे. म्हणून या जगाचं कारण काय आहे कल्पित रूपाने, तर ते आत्मा ब्रह्मच आहे. आता ही शंका बरोबर नाही, कारण आत्मा स्वयंप्रकाश रूप आहे. आता हे खरे, पण त्याच्या ठिकाणी अज्ञान नाही असे नाही. मुख्य मुद्दा काय आहे की त्याच्या ठिकाणी काय आहे, ज्ञानही आणि अज्ञानही आहे. पण ज्ञान आणि अज्ञान या शब्दाचा अर्थ काय, कारण जेव्हा अमृतानुभवाचा विचार झाला त्यावेळी ज्ञानाचंही खंडन आहे आणि अज्ञानाचंही खंडन आहे. मग ज्ञानाचं खंडन आहे म्हणजे काय, मी आत्मा आहे या ज्ञानाचं खंडन आहे का, नाही नाही. तर मग कशाचं आहे, तर वृत्तीज्ञानाचं खंडन आहे. कारण वृत्तीज्ञानामध्ये काय आहेत, पुन्हा पदार्थ भासतात. वृत्ती शब्दाचा अर्थ काय, की मूळचं अंतःकरण कसं आहे, शांत आहे. बदल झाला, संकल्प विकल्प झाला, मन तयार झालं, निर्णय घेतला, बुद्धी तयार झाली, विषय एखादा साठवून ठेवला, चित्त म्हणायला लागलो, आणि मी केलं म्हणून काय झालं, अहंकार झाला. हे अंतःकरणाचे काय आहेत, 4 पदर आहेत. तशी ती भूमिका आहे. म्हणून या अहंकारामुळे काय झालं, मी वास्तवात आनंदाचा ठेवा असताना पुन्हा काय झाला, मी या शरीराच्या निमित्ताने, मनाच्या निमित्ताने मी बंधनात सापडलो, बांधलो गेलो. मग आता बांधलं गेलो तर काय झालं, हस्त बांधीजे पूर्णतंते, असे समर्थांचं म्हणणं आहे. हत्तीला कोळ्याच्या जाळ्याने बांधला असं म्हणलं तर काय हास्यास्पद आहे. तसंच माझं काहीच आहे. मग आता त्या बंधनातनं सुटलं पाहिजे. 15व्या अध्यायात काय म्हणले ज्ञानदेव, गिळी ज्ञान अज्ञान सांदणीया. कारण आत्मा एकमेव अद्वितीय आहे, अक्रीड आहे. मग त्याच्या ठिकाणी अज्ञान नाही असे नाही. आलं लक्षात, अज्ञान आहेच. आता अज्ञान आहेच म्हणजे याचा अर्थ काय आहे, पण त्याचा तो प्रकाश म्हणजे ज्ञान, शास्त्रात ज्याला सामान्य ज्ञान म्हणतात, ते आत्म्याच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाचे विरोधी नाही. म्हणजे आत्मस्वरूपाचा जो सामान्य प्रकाश आहे तो कशासही मदत करत नाही. या वृत्तीज्ञानास, म्हणजे वृत्तीज्ञानामध्ये जे 2 भाग आपण केले जणू काही, की मला काही कळतं अशा पद्धतीने आणि मला काही कळत नाही अशा पद्धतीने जरी बोललं तरी वास्तवात हे दोन्ही काय आहेत, पण नाही कळत आहे हे सुद्धा अज्ञानाचं जे जस्टिफिकेशन आहे ते स्वरूपाच्याच सत्तेवर आहे. बरं, मला काही कळतं असं जे म्हणणं आहे ते सुद्धा कोणाच्या, बरं आता आपण असा एक विचार केला की मला काही कळत नाही, मग तुला काय कळतं, तर मी म्हणतो मी शरीर आहे हे कळतं, मन माझं मला कळतं, माझी बुद्धी मला कळते. बरं, हे कळणं काही खरं नाही असं मला श्री गुरु सांगतात.
आणि मग काय करतात, एक अभ्यास देतात. मन म्हणजे तू नाही, बुद्धी म्हणजे तू नाही, असा एक अभ्यास देतात. आणि मी त्याप्रमाणे अभ्यास करतो आणि करून मग काय होतं, मी कोण आहे हे मला कळतं. आता हे कळलं कोणाला, पुन्हा मी कोण आहे हे वृत्तीच्या स्तरावरच कळलं. कारण वृत्तीच्या स्तरावरच अज्ञान होतं ना. नको, जे मला कळत नव्हतं ते कोणाच्या स्तरावर होतं, अंतःकरणाच्या स्तरावर. वृत्ती शब्दाचा अर्थ अंतःकरण वृत्ती. मग आता काय झालं, अभ्यास केला, कशाच्या साह्याने केला, अंतःकरणाच्या साह्याने. मग निवृत्त काय झालं, जे अज्ञान होतं ते काय झालं, आता मला कळलं की नाही. मग कळलं त्या अर्थी कोणाच्या स्तरावर कळलेलं आहे, त्या अंतःकरणाच्या स्तरावरच कळलंय. म्हणून ते कळलेलं सुद्धा पुन्हा अलीकडचं आहे. आता त्या कळण्याला जेव्हा सहजता येईल, म्हणून ते गिळीत ज्ञान अज्ञान चांदणिया ही भूमिका जी मांडली, तर ती का मांडली गेली, तर ते जे काय सामान्य ज्ञान आहे, म्हणजे तो जो सामान्य प्रकाश आहे आत्मस्वरूपाचा, तो या अज्ञानालाही सहाय्यभूत नाही आणि पुन्हा ज्ञानालाही सहाय्यभूत नाही. दोन्ही गोष्टी त्याच्यावर काय होऊ शकतात, भासू शकतात. पुन्हा हा विचार कसा आहे, कल्पित आहे. अशा पद्धतीने तो विचार आहे. वास्तविक शुद्ध ज्ञान कसं आहे, जसं असायचं तसंच आहे. जर विरोधी असते तर सुषुप्तीमध्ये म्हणजे झोपेमध्ये मी काही जाणत नव्हतो अशी जी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाची प्रतीती येते ती आलीच नसती. कारण सकाळी उठून मी काय म्हणतो, मी काही जाणत नव्हतो असं झोपेमध्ये म्हणतो. आता जाणत नाही, काही जाणत नाही म्हणजे काहीच जाणत नाही, म्हणजे मी कोण आहे हे सुद्धा जाणत नाही. मग असं जाईल तर ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असलेली जी काय अज्ञानाची प्रतीती आहे तर ती आलीच नसती. त्या प्रतीतीवरून अज्ञान आत्मस्वरूप ज्ञानाचा विषय आहे असे ठरते. म्हणजे याचा अर्थ काय आहे, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान सुद्धा भासते आणि ज्ञान सुद्धा भासते. म्हणजे हे दोन्ही ज्ञान अज्ञान जे भाग आहेत हे वृत्ती ज्ञानाचे विचार आहेत, एवढा विचार करायला हरकत नाही. सुषुप्तीकालीन अज्ञानाचे प्रत्यक्ष ज्ञान आहे, म्हणून जागृतीत अज्ञानाची व सुखाची स्मृती होते. आता सुषुप्तीकालीन अज्ञानाचे प्रत्यक्ष ज्ञान आहे. प्रत्यक्ष या शब्दाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. असे ते विचार एकदा समजून घेतले म्हणजे काही अडचण येत नाही. म्हणून इथे काय आहे की प्रत्यक्ष आहे या शब्दाचा अर्थ सुषुप्तीमध्ये कोणताही विषय नसतो, म्हणून मी काय करतो, मी कशाशी एकरूप होतो, मी स्वरूपाशी एकरूप होतो. पण आता त्यावेळी मला कळत नाही, कारण का आनंदाचा अनुभव जेव्हा येतो आपल्याला तेव्हा अंतःकरण वृत्ती काय होते, शांत होते. मग शांत झालेल्या अंतःकरण वृत्तीत आनंद होतो. पण त्याचा ठसा मात्र सकाळी उठल्यावर मला कसा कळतो, मला फार छान झोप लागली होती, मी आता कसा आहे, मी अत्यंत सुखात आहे. म्हणजे त्या काय आहे, सुखाची स्मृती होते. आलं लक्षात. स्मृती पूर्वानुभवा वाचून कधीच होत नाही, केव्हाही होत नाही असा नियम आहे. म्हणजे ती स्मृती मला जेव्हा सकाळी उठल्यावर होते याचा अर्थ पूर्वानुभवात मी कसा असतो पाहिजे, आनंदाशी एकरूप असलो पाहिजे. पण त्याला ज्ञान म्हणायला काही ज्ञानदेव तयार नाहीत. साचची पुढती विरा न येता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणून का. जर का तुला स्वप्न आणि जाग आली नसती तर आम्ही तुला ब्रह्मानुभवातच धरलं असतं. पण तुला जाग येते, तुला स्वप्न पडतं, म्हणून झोपेतल्या अनुभवाला ज्ञानाचा दर्जा देता येतं. मग आता ज्ञान केव्हा झालं पाहिजे, जागृतीमध्ये झालं पाहिजे. विषय वेगळा आहे की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानही भासतं आणि ज्ञानही भासतं, एवढा विचार आपल्याला करायचा. यावरून सुषुप्तीमध्ये सुखाची आणि अज्ञानाची जी प्रत्यक्ष प्रतीती येते त्याचीच जागृतीमध्ये स्मृती होते. जागृतीमध्ये काय होते, स्मृती होते, कारण तो मागचा भाग ठरतो, खेळ ठरतो. जागृतीत सुखाचे आणि अज्ञानाचे प्रत्यक्ष ज्ञान नाही, म्हणजे झोपेत असतानाचे. जागृती ज्ञानाची साधने तर अंतःकरण व इंद्रिये ही आहेत, पण सुषुप्तीत त्यांचा लय झालेला असतो. जागृतीत काय होतं, सगळं जे मला कळतं ते कशाच्या निमित्ताने कळतं, अंतःकरणाच्या साह्याने आणि इंद्रियांच्या साह्याने. कारण का त्या इंद्रियांना कशाचं साह्य असतं, अंतःकरणाचं. इंद्रियांमुळे दिसतं असं म्हणूया, पण कळण्याची जी प्रक्रिया आहे ती मात्र कशात, ती अंतःकरणात होते. पण सुषुप्तीत त्यांचा लय आहे. यास्तव सुषुप्त अवस्थेमध्ये अविद्या वृत्तीकडूनच आत्म्याचा प्रकाश व त्या अज्ञानाचे व सुखाचे भान करवितो. म्हणून सुषुप्तीमधलं ज्ञान कसं आहे, ते अज्ञान रूप आहे.
जर आत्मस्वरूप प्रकाश अज्ञानाचा विरोधी असता तर सुषुप्तीमध्ये अज्ञानाची प्रतीती झाली नसती. म्हणजेच तो काय आहे? विरोधी नाही. तो ज्ञानालाही विरोध करत नाही आणि अज्ञानालाही करत नाही. म्हणजे आत्मज्ञानापुढे अज्ञान आलेच नसते, परंतु आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाची प्रतीती येते. म्हणून आत्मप्रकाश अज्ञानाचा बाधक नाही, उलट साधक आहे. तो काही करत नाही, बाधकही नाही आणि साधकही नाही. खरं तर बोलायचा विचार झाला पण आता इथे साधक आहे, कारण तो निदान मला हे अज्ञान आहे हे कळून तरी देतो. मग हे चांगलं का वाईट? हे चांगलं आहे ना. मग मी अज्ञानी ठरतो आणि मग मला काय आहे? ज्ञानरूप होण्याची व्यवस्था जागृतीमध्ये करता येते. याच अभिप्रायाने सामान्य चैतन्य अज्ञानाचे विरोधी नाही. याचा अर्थ काय झाला? सामान्य चैतन्य, सामान्य ज्ञानप्रकाश अज्ञानाचा विरोधी नाही. विशेष चैतन्य अज्ञानाचे विरोधी आहे असे सांगितले. आता विशेष चैतन्य ते मी आहे. हे काय आहे? आता अभ्यास केला मी, अभ्यास करून मी शरीर नाही, मी करता नाही, मी भोगता नाही असं करून मग काय झालं? मला जो येतो अनुभव आनंदाचा तो कसा आला? तर तो विशेष रूपाने आला. आता विशेष रूपाने आला की काय होऊन जातं? अज्ञानाची निवृत्ती होते. आलं लक्षात? म्हणून अभ्यास काय केला पाहिजे? अभ्यास का करायचा? अशी भूमिका आपल्याला विचारली कोणी तर माझ्या अज्ञानाची विशेष रूपे करून निवृत्ती झाली पाहिजे आणि मला विशेष रूपे करून ज्ञानप्राप्ती झाली पाहिजे. म्हणून सामान्य रूपाने शरीराच्या निमित्ताने सामान्य ज्ञान आहेच आहे, म्हणजे ब्रह्मज्ञान आहेच आहे. मी असावं, मला काही कळावं, मला सुख असावं, अशा रूपाने ब्रह्मज्ञान आहे की नाही? पण विशेष रूपाने काय आहे? म्हणजे मी सच्चिदानंद आनंद रूप आहे असं मला ज्ञान नाही. म्हणून मला काय केलं पाहिजे? अभ्यास केला पाहिजे. सर्व व्यापक जे चैतन्य ते सामान्य चैतन्य आणि अंतःकरण वृत्तीत प्रतिबिंबित असलेले जे चैतन्य ते विशेष चैतन्य. अशा पद्धतीने विचार करता येतो. पण ते विशेष चैतन्य मी आहे हे मला कळलं पाहिजे. हा त्यातला मुख्य विचार आहे. काष्ठामध्ये अग्नी असतो हे सर्वांस माहिती आहे, परंतु काष्ठ स्थित सामान्य अग्नी अहंकाराचा अंधकाराचा विरोधी नाही. कारण का? तो काष्ठामध्ये अग्नी आहे की नाही? आहे. पण जोपर्यंत पेटत नाही तोपर्यंत काय आहे? अंधकाराचा तो विरोधी नाही. आणि तोच घर्षणापासून प्रगट होऊन वातीशी किंवा दुसऱ्या कोणत्याही पदार्थाशी संयुक्त झाला म्हणजे अंधाराच्या तो काय म्हणतो? अंधकाराचा विरोधी होतो. म्हणजे अंधकाराचा त्याच्यामध्ये नाश होतो. तद्वत व्यापक चैतन्य अज्ञानाचे विरोधी नाही. म्हणून जगाचा भास त्याच्यावर होणे शक्य आहे. मग शक्य आहे तर काय करा? जगाला भासीत ठरवा आणि त्या जगाच्या अधिष्ठानाला शोधा. तथापि वेदांत विचारापासून अंतःकरणाची जी अहम ब्रह्मास्मी वृत्ती अशी वृत्ती होते त्या वृत्तीचे ठिकाणी स्थित जे विशेष चैतन्य ते अज्ञानाचे विरोधी आहे. ते आत्ता विचार केला आपण की अभ्यास केला मी मध्ये आणि अभ्यास केल्याबरोबर काय झालं? गिळी ज्ञान अज्ञान सांदणीय. म्हणजे अभ्यास केल्याबरोबर काय झालं? ते ज्ञान अज्ञान होतं ते गेलं, ज्ञान आलं आणि त्या ज्ञानालाही काय झाली? सहजता आली. म्हणून ते विशेष चैतन्य जे आहे ते मात्र मी आत्मा आहे या अज्ञानाच्या काय आहे? विरोधी आहे. हा प्रथम पक्ष अवच्छेदवाद किंवा दुसऱ्या पक्षी आभासरूप चैतन्यासहित वृत्ती अज्ञानाचे विरोधी आहे. आभासवाद अर्थात प्रथम पक्षात अज्ञानाचा नाशाचा हेतू चैतन्य असून त्यास वृत्तीच सहाय्य आहे ही अवच्छेदवादाची रीती आहे. केलं अवघड. आता हे दोन वाद यांनी इथे आणले. वास्तवात चौथ्या तरंगात त्याचा खूप छान विचार केलाय, पण आता आणलेत तर थोडासा विचार केला पाहिजे. काय झालंय? दोन मतं आहेत आपल्या अद्वैत याच्यामध्ये. एक अवच्छेदवाद मत आहे आणि एक आभासवाद मत आहे. आभासवाद मत हे शंकराचार्यांनी मांडलंय, पण काही अवच्छेदवादी आहेत आणि त्यांनी डेफिनेशन केलेलं आहे जीवाच्या आणि ईश्वराच्या. तर व्यापक चैतन्याला संकुचित मांडणारी केवळ वृत्तीच मानून जीव आणि ईश्वराची व्याख्या करतात. आता व्यापक चैतन्य हे कॉमन. आता इथे फक्त अवच्छेदवादी काय करतात? ती वृत्तीच काय आहे? कारण आहे. म्हणजे व्यापक चैतन्याला संकुचित करणारी केवळ वृत्ती. आलं लक्षात? ते आभासाचा स्वीकार करत नाहीत. पण वास्तवात कसं ही बोलणी कशी आहेत
एक आभास गृहीत धरून बोलणी आहेत आणि एक आभासाचा स्वीकार करून बोलणी आहेत. आभासाचा स्वीकार करून बोललं की काय होतं, आभासवादाचा विचार होतो. आणि आभास गृहीत धरून बोललं की अवच्छेदवादाचा विषय होतो. म्हणजे व्यापक चैतन्याला संकुचित करणारी केवळ वृत्तीच मानून जीवाचा आणि ईश्वराचा विचार करतात, तेव्हा ते जीवाला काय म्हणतात, तर अज्ञान विशिष्ट चेतन. आणि अवच्छेदवादामध्ये ईश्वराला काय म्हणतात, माया विशिष्ट चेतन. अशा पद्धतीने ते बोलतात. कारण का, त्यांनी आभासाचा त्याच्यामध्ये काय केलाय, स्वीकार केलेला आहे. एक गृहीत धरून बोलतो. आणि आभासवादी काय म्हणतात, व्यापक चैतन्याला संकुचित करणारी केवळ वृत्तीच न मानता त्यात आभासाचा स्वीकार करतात आणि मग भाषा करतात या ईश्वराची आणि जीवाची. मग ते कशी भाषा करतात, अज्ञान विशिष्ट साभास चेतन आणि माया विशिष्ट साभास चेतन. एक आभास गृहीत धरून बोलतो आणि एक आभास आहे असं समजून बोलतो. दोघांमध्ये फरक काय, दोघांमध्ये फरक काहीच नाही. पण कसं असतं, आम्ही थोडेसे काय आहोत, अपग्रेड आहोत. पण अशा पद्धतीने अविद्या विशिष्ट म्हणल्यानंतर जीव आला ना. प्रश्न काय आहे, माझा आत्ता विषय काय चाललेला आहे, अवच्छेदवादामध्ये व्यापक चैतन्याला संकुचित करणारी केवळ वृत्तीच मानतात. पण वृत्तीमध्ये ते आभासाचा स्वीकार गृहीत धरून बोलतात. आलं लक्षात. आता एक जण गृहीत धरून बोलतो एखादी गोष्ट आणि एक जण आभास धरून बोलतो. आता आभास धरून जो बोलतो तो जीवाची व्याख्या काय जीवाबद्दल काय म्हणतो, जीव अज्ञान विशिष्ट साभास चेतन. म्हणजे तो आभासासहित आहे. किंवा ईश्वर कसा आहे, आभासासहित आहे. आणि इकडे मात्र हा काय म्हणतो की आभास गृहीत धरतो. मग गृहीत धरल्यामुळे तो म्हणतो माया विशिष्ट चेतन आणि अज्ञान विशिष्ट चेतन. दोन्हीकडे विशिष्टता एकच आहे की नाही. विशिष्ट म्हणजे विशेष झालेलं आहे. आता काय विशेष झालं, शरीराच्या निमित्ताने विशेष झालं, अंतःकरणाच्या निमित्ताने विशेष झालं. विशेषण लागलंच आहे. पण काय झालं, एके ठिकाणी काय झालं, ती संकुचित करणारी केवळ वृत्तीच मानली, एके ठिकाणी आभासाचा स्वीकार केला. अशी भूमिका आहे, बाकी काही नाही. ही लक्षात आली का. म्हणजे आभासवादात वृत्ती सहाय्य आहे आणि इकडे काय आहे, अवच्छेदवादामध्ये काय आहे, ते विशेष चैतन्य अज्ञानाचे विरोधी आहे. पण ते विशेष चैतन्य वृत्तीच आहे ना. पण त्यांनी त्या वृत्तीमध्ये आभास काय केला, स्वीकारित केला. एकाने गृहीत धरला, एकाने आभासाचा स्वीकार करून बोलली भाषा. अशी ती अवच्छेदवादाची आणि आभासवादाची रीती आहे. हे लक्षात आलं का. हा, आता बुद्धी अधिक आत्मा अधिक बुद्धीत पडलेला आत्म्याचं प्रतिबिंब, याच्यामध्ये व्याख्या करायची वेळ आली तर काय होऊन जाते, जीवाची व्याख्या अज्ञान विशिष्ट साभास चेतन. पण तीच आता ईश्वराचा विचार करायची वेळ आली की मग माया अधिक ब्रह्म अधिक मायेत पडलेलं ब्रह्माचं प्रतिबिंब, म्हणजे ती काय झाली, आभासवादाची व्याख्या झाली. आता इथे मात्र अवच्छेदवादामध्ये काय आहे, पुन्हा प्रतिबिंब वगैरे ही भूमिका नाहीये, बिंब प्रतिबिंब भूमिका नाहीये. पण अंतःकरण नावाची भूमिका त्यांनी गृहीत धरलेली आहे. कारण शेवटी मी आत्मा आहे हा जो विशेष चैतन्याचा आलेला अनुभव, तो कोणाला आला, पुन्हा तो जीवालाच आला ना. म्हणजे कोणाला, अंतःकरण वृत्तीलाच आला. पण आम्ही अंतःकरण वृत्तीला आला असं म्हणताना तो काय केलं, त्या अंतःकरण वृत्तीमध्ये आभासाचा स्वीकार केलेला नाही. म्हणजेच काय झालं, तो आभासाचा स्वीकार आम्ही गृहीत धरला. आता तुम्ही येणारच आहात अभ्यासाला हे गृहीत धरून बोललो मी. आलं लक्षात. अशा पद्धतीने असे विचार आपल्याला, एक गृहीत धरून विचार बोलणारी भाषा आहे आणि एक सर्व काही एक्सप्लेन करत बोलणारी भाषा आहे. सर्व काही एक्सप्लेन करत बोलणारी भाषा आहे ती कशी आहे, आभासाची. आणि आभासाची भाषा ही जास्त फॅमिलियर आहे, की निवृत्ती आपल्याला दाखवता येते, आहे की नाही. की बुद्धी शांत केली तुम्ही, असं जर मला सद्गुरू मला म्हणाले, तू तुझी बुद्धी शांत केली तर तो जो आभास आहे तो स्वरूपाशी मग परतोनी पाठमोरे ठाके, आपण या आपण पै ओळख देखत खेवो म्हणे तत्व ते मी. म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपल्याला इथे प्रक्रिया दाखवता येते आभासवादामध्ये. आणि सामान्य रूपाने काय होऊन जातं, आपल्याला कळण्याची व्यवस्था आहे. म्हणून अवच्छेदवाद सध्या सोडून दिला तरी काही अडचण नाही. पण आभासवादाचा स्वीकार मात्र शंकराचार्यांनी केलाय, तर तो आपण करूयात असा तो. दुसऱ्या पक्षात अज्ञान नाशास हेतू वृत्ती आहे आणि तिला चैतन्य सहाय्य आहे
ही आभासवादाची रीती आहे. आता हेतुवृत्ती आहे, हेतू म्हणजे कारण आहे. अज्ञान नाश कशामुळे झाला? तर ज्ञानवृत्तीने झाला. पण त्या ज्ञानवृत्तीमध्ये आम्ही आभासाचा स्वीकार केलेला आहे. आभासाचा स्वीकार केला की आभासवादाची रीती, आणि पुन्हा नुसत्या वृत्तीचा स्वीकार केला की काय म्हणायचं? अवच्छेदवादाची वृत्ती. असा असा विचार करायचा. जीवस्वरूपाचा विचार करते वेळी सर्व व्यापक ब्रह्मचैतन्याला अवच्छेदक म्हणजे संकुचित करणारी फक्त वृत्तीच असे जे ग्रंथकार मानतात त्यास अवच्छेदवादी म्हणतात. आता आलं का लक्षात? फक्त वृत्तीच मानतात, म्हणजेच व्यापक चैतन्यास संकुचित करणारी केवळ वृत्तीच मानून पुन्हा जीव आणि ईश्वराची व्याख्या तयार करतात. मग त्या याच्यामध्ये काय आला? माया विशिष्ट चेतन आणि अज्ञान विशिष्ट चेतन. अज्ञान, अविद्यान, अज्ञान शब्द आहे. आणि नंतर मग जेव्हा आभासवादाचा विषय येतो तेव्हा, आणि अंतःकरणाची केवळ वृत्ती अवच्छेदक न मानता त्या वृत्तीत चैतन्याचा आभास मानून जीव भावाची साभास वृत्ती अवच्छेदक मानतात, त्यास आभासवादी म्हणतात. म्हणजे त्या व्यापक चैतन्याला काय झालं? छेद दिला. कोणी केला? मर्यादित केलं. दोघंही व्याख्या जीवाचीच करतायत, पण एकाने वृत्ती गृहीत धरून बोलली आणि एकाने वृत्तीत आभासाचा स्वीकार केला, असं म्हणतात. त्या आभासवादीच्या मतात सामान्य चैतन्याप्रमाणे विशेष चैतन्यही अज्ञानाचे विरोधी नाही. मग मुख्य मुद्दा काय आहे? की त्या स्वरूपाचे ठिकाणी काय आहे? विरोध नाही. ज्ञानालाही विरोध नाही आणि बस हा त्यात. तर वृत्ती सहित आभास किंवा आभास सहित वृत्ती अज्ञानाचे विरोधी आहे. आता वृत्तीसहित आभास जो आहे किंवा आभासासहित वृत्ती आहे. आता वृत्तीसहित आभास म्हणलं की पुन्हा अवच्छेदवादी, आणि आभासासहित वृत्ती म्हणलं ते अज्ञानाचे विरोधी आहे. आता ती कशी अज्ञानाचे विरोधी आहे? तर पुन्हा आहे, मी आत्मा आहे अशी जी विशेष रूपाने अभ्यास करून आलेली जी वृत्ती आहे अनुभवात्मक, ती वृत्ती कशाच्या विरोधी आहे? मी शरीर, मी करता, मी भोगता या अज्ञानाच्या विरोधी आहे. म्हणून अभ्यास काय केला पाहिजे? केला पाहिजे की नाही? मग अभ्यास केला पाहिजे. केवळ प्रकाशरूप चैतन्य अज्ञानाचे विरोधी नाही. केवळ शुद्ध चैतन्य आहे ते नाही. म्हणून वृत्ती होय नाही म्हणू शकते. हे मला आवडतं, हे मला आवडतं, हे मला माहिती आहे, हे मला माहित नाही, हे वृत्ती म्हणू शकते. आता नुसतं वृत्तीच्या स्तरावर म्हणलं तर अवच्छेदवाद, आभासासहित स्वीकार करून म्हटलं तर आभासवाद, असं काही म्हणा. हा त्यातला भाग आहे. एकंदर विवेचनावरून आत्मचैतन्याच्या ठिकाणी अज्ञान आहे असे सिद्ध झाले. म्हणून मला ज्ञानरूपतेकडचा प्रवास करता येतो. मला श्रीगुरु काय सांगतात? तेच सांगतात ना. अहम ब्रह्मास्मी, मला ते तत्वमसीचा उपदेश करतात. मग का करतात? कारण मला ते माहीत नाही म्हणूनच करतात ना. माहीत असतं तर कशाला केला असतं? हा त्यातला मुख्य विचार आहे. ते मी आहे मला माहीत असतं तर त्या उपदेशाची गरजच नाही. पण ते मला कळत नाही म्हणून ते मला उपदेश करतात. म्हणून तिथे काय आहे? अज्ञान आहे. आणि मग उपदेश केल्यामुळे मला त्याचं ज्ञान झालं. म्हणून काय आहे? शुद्ध चैतन्य कोणालाही विरोध करत नाही आणि ते अज्ञान सर्व अध्यासाचे कारण आहे. म्हणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान नावाची गोष्ट अध्यस्त रूपाने सिद्ध झाली. अशा पद्धतीने अविद्या हे काय ठरलं? आत्मस्वरूपाचं म्हणजे अज्ञान हे काय झालं? कार्यरूप अध्यासाचं कारण ठरलं. अशा पद्धतीने अनेक पद्धतीने कारणांची भूमिका मांडता येते. आत्मस्वरूपही कार्यकारणातीत असून त्याला कारण म्हणतात आणि मग कारण शोधा असंही म्हणतात. म्हणजे इथे मात्र अध्यास कारणाध्यासाचा विचार आहे. म्हणून कशामुळे? तुझे अवियोगे जीवत्व आले. मग आता तुझे अवियोगे म्हणजे काय झालं? आत्मस्वरूपाचा मला काय झालं? वियोग झाला. मग वियोग झाला म्हणजे अज्ञान तयार झालं, म्हणजेच आत्मस्वरूपाचं अज्ञान. अशा पद्धती आणि आत्मस्वरूपाच्या विशेष ज्ञानाने त्या अज्ञानाची निवृत्ती होते. म्हणून ते अध्यस्त आहे असे सिद्ध होते. म्हणजे कार्यरूप जगताची निवृत्ती आणि पुन्हा कारणरूप म्हणजे अविद्याची निवृत्ती, म्हणजे आत्मस्वरूपाच्या अज्ञानाची निवृत्ती आणि कार्यकारणातीत असलेल्या अधिष्ठानाचं ज्ञान, ही भूमिका आहे. आता कार्यकारणातीत आहे असं जेव्हा बोललं जातं त्यावेळी कार्यकारणाचा आरोप या ब्रह्मस्वरूपावर अल्टिमेटली होतोच की नाही? अशा पद्धतीने पुन्हा हे ब्रह्माला कारण म्हटलं जातं.
म्हणून हे विथ रेफरन्स टू व्हॉट असे विचार आपल्याला लक्षात घेतले पाहिजेत. ते वाक्य पुन्हा बोला ना आम्हाला. काय आता कार्यकारणाचं. आता कार्यकारणाचा विचार जेव्हा करायची वेळ येते त्यावेळी जगत हे कार्यरूपात आहे. मग ते मला सत्य का वाटतं? तर अज्ञानामुळे, आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे. म्हणून मला काय करावं लागेल? आत्मस्वरूपाचं ज्ञान करून घ्यावं लागेल. कारण विचाराने जर अज्ञानाची निवृत्ती झाली तर ती कशी आहे? ती पक्की आहे. हा त्यातला भाग आहे. लयरूप निवृत्ती पक्की नाही. बाधितानुवृत्तीने केलेली वृत्ती म्हणजे अभ्यासाची रीती ही पक्की आहे. मग अशा रीतीने आपण काय म्हणतो की त्या कार्यरूप जगताची निवृत्ती झाली. ज्याच्यामुळे हे जगत खरं वाटत होतं त्या अविद्येची निवृत्ती झाली. पण ती कशामुळे? कार्यकारणातीत असलेल्या ब्रह्मस्वरूपाच्या ज्ञानामुळे. पण शेवटी त्या कार्यकारणातीत असलेल्या ब्रह्मस्वरूपाचं अज्ञान हा त्याच्यावर झालेला काय आहे? पुन्हा आरोप आहे. म्हणजे आरोप आहे या शब्दाचा अर्थ ब्रह्मस्वरूपावर पुन्हा या कार्याचा म्हणजे अध्यस्त रूपाने काय झालेला आहे? विचार झालेला आहे. मग विचार झाल्यामुळे ब्रह्मस्वरूप काय ठरलं? कारण ठरलं. म्हणजे कारण हे जे विचार असतात हे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या पुढे येतात. कार्यकारण भाव संबंध. पण ते आपल्याला संबंध कळले तर खरा संबंध काय आहे? कार्यकारणातीत असलेलं ब्रह्म एकोम बहुश्याम हा काय झाला? पुन्हा अध्यासाची सुरुवात इथेच झाली की वास्तवात ते एकटे होते आणि बहु व्हावे. आता बहु व्हावे हाच अध्यास ब्रह्मस्वरूपावर. मग आता अध्यास झाला ब्रह्मस्वरूपावर बहु व्हावे तर ब्रह्म काय ठरलं? कारण ठरलं. हे त्यातलं उत्तर आहे. म्हणजे कार्यकारण भाव संबंध समजून घ्या. तो आत्मा मी आहे हे जेव्हा मला कळून घ्यायचं आहे तेव्हा या अध्यस्त जगताची निवृत्ती या तो आत्मा मी आहे या वृत्तीशी कुठेतरी निगडित आहे. मग आता ती वृत्ती जर मला कळून घ्यायची असेल तर ही नको असलेली वृत्ती काय झाली पाहिजे? मी देह, मी मन, मी बुद्धी ही निवृत्त झाली पाहिजे. असा तो विचार आहे. 2-3 मिनिटं आहेत तेवढा अभ्यास करूया मग थांबूया. म्हणून ते अध्यस्त आहेत सिद्ध झाले. अध्यस्त अज्ञानाची याप्रमाणे सिद्धी झाल्यानंतर आता आत्मा सामान्य विशेष भावरहित निर्विशेष असा आहे. असा निर्विशेष स्वयंप्रकाश आत्मा सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपाने अज्ञात असे म्हणणे संभवत नाही. आता ते खूप मोठं पुढचं जस्टिफिकेशन आहे. ते काही पूर्ण होणार नाही. तर इथे थांबूया. म्हणजे विचार काय आहे की इथे आपल्याला त्या अज्ञानाची एक काय केली त्यांनी? सिद्धी केली की या ब्रह्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे म्हणजेच अविद्येमुळे जग मला सत्य वाटतं. तर ते सत्य नसून ते कसं आहे? आभासिक आहे. ते आधीच्या प्रकरणात सांगितलं. आणि ज्याच्यामुळे आभासिक जगत मला सत्य वाटतं त्याचं कारण काय आहे? अविद्या आहे. म्हणजेच आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. तर मग आता आपल्याला आत्मस्वरूपाच्या ज्ञानाशिवाय तरणोपाय नाही. ही गोष्ट आपल्याला कळून घेतली पाहिजे. तर इथे आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.